आपल्या शिवम ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच महाराष्ट्रामध्ये जे बंदिस्त शेळी पालन करू इच्छितात, बंदिस्त मेंढी पालन करू इच्छितात आणि दुग्ध व्यवसायामध्ये काम करणारे जे शेतकरी आहेत, तरुण मित्र आहेत, त्यांना मार्गदर्शक ठरतील अशा पद्धतीने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी करत असतो. आणि या व्यवसायामध्ये पशुपालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग असलेला चारा व्यवस्थापन याविषयी सुद्धा मी या अगोदर सुद्धा भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ते अगोदरचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, ज्या पद्धतीने 2 वर्षापूर्वी गायी पालनाचा जो ट्रेंडिंग व्यवसाय होता, त्याच पद्धतीने सध्या मात्र बंदिस्त शेळी पालन आणि बंदिस्त मेंढी पालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना आकर्षित करतोय आणि याच्यामध्ये तरुण काम करू इच्छित आहेत. परंतु पहिल्याच घासाला त्यांच्या खडा लागू नये म्हणून त्यांना उपयोगी ठरतील असे मी चाऱ्यामध्ये ज्वारीचा कडबा असेल किंवा तूर भुसा, सोयाबीन भिसा या सगळ्यांची आपण साठवण करणं किती गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्या जनावरांचं आरोग्य व्यवस्थित राहण्याकरता त्यांना प्रोटीनयुक्त चारा आपल्याला उपलब्ध करून देण्याकरता आपल्याकडे मेथी घास असणं किती गरजेचं आहे. त्यामुळेच मी आज मेथी घासाबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. मेथी घास हा द्विदल चाऱ्यामधला एक अतिशय चाऱ्यातला सगळ्यात म्हणजे एकदलीयमध्ये जसा मका चाऱ्याचा राजा आहे, तसाच मेथी घाससुद्धा या द्विदल चाऱ्यामधला राजा म्हटलं तरी चालेल. या मेथी घासामध्ये जवळपास 20% प्रोटीन असतं आणि त्याचाच परिणाम आपल्या जनावरांच्या पोषणामध्ये आपल्याला होताना दिसतो. म्हणून मेथी घासाचं फार मोठं महत्त्व आहे. परंतु कोणताही चारा जरी चांगला असेल तो आपण जास्त प्रमाणामध्ये देऊ नये, त्याचेसुद्धा काही दुष्परिणाम असतात. म्हणून जवळपास आपण जनावरांना जो चारा टाकतो त्याच्या 50%पेक्षा जास्त प्रमाण मेथी घासाचं असू नये असं माझं मत आहे. या मेथी घासामध्ये जरी 20% प्रोटीन असलं तरी याच्यामध्ये जवळजवळ 70 ते 80% म्हणजे फुलधारणा केलेल्या घासामध्ये जवळपास 70 ते 80% पाणी असतं. त्याच्यामुळे आपण जर जास्त प्रमाणामध्ये मेथी घास त्यांना दिला तर त्यांच्या शरीरामध्ये जाणारं जे ड्राय मॅटर आहे ते आपलं कमी प्रमाणामध्ये जाऊ शकतं. मग हे ड्राय मॅटर शरीरामध्ये त्यांच्या जाण्याकरिता आपल्याला मेथी घास जास्त प्रमाणात न देता त्याच्याबरोबर आपल्याला काही सुका चारा आणि एकदलीय चारासुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करणं गरजेचं असतं. त्यावेळेस आपल्या जनावरांचं पोषण व्यवस्थित होईल. आता शेळीपालन आणि मेंढीपालनामध्ये सुद्धा मेथी घास असणं गरजेचंच आहे. लहान करडांचा किंवा ज्या गाभण मेंढ्या असतील किंवा गाभण शेळ्या असतील त्यांचंसुद्धा आरोग्य व्यवस्थित राहण्याकरता आपल्याला मेथी घासाचं फार महत्त्व आहे. ज्यावेळी आपण लागवड करतो त्यामुळं 1 महिन्या ते 1.5 महिन्यामध्ये 1.25 ते 1.5 महिन्यामध्ये मेथी घास कापणीला येतो. सुरुवातीची कापणी जी आपण त्याला बऱ्याच भागामध्ये वेगवेगळी नावं असू शकतात, परंतु पुणे जिल्ह्याच्या परिसरामध्ये त्याला जावळ म्हटलं जातं. हे घासाचं जावळ हे जास्त उष्ण असतं, त्याच्यामुळं गाभण जनावरांना देताना याची काळजी घ्या. अगदी कमी प्रमाणामध्ये बी घ्या. ज्या गाया गाभण आहेत त्या जवळ आलेल्या आहेत म्हणजे अगदी 1 महिना त्यांना व्यायला टाईम आहे किंवा ज्या शेळ्या मेंढ्या 4 महिन्यापेक्षा जास्त गाभण आहेत त्यांनासुद्धा देताना थोडासा कमी प्रमाणामध्ये याला देणं गरजेचं आहे. पोटफुगीसारखे सुद्धा विकार त्यांना होऊ शकतात. त्याच्यामुळं गाभण जनावरांना मात्र अगदी कमी प्रमाणामध्ये आपण हा चारा दिला पाहिजे. आणि ज्यावेळी जावळ कापणी झाल्यानंतर ज्यावेळी आपण मेथी घास कापतो तो जवळपास नंतरची कापणी म्हणजे जावळ कापल्यानंतरची नंतरची कापणी ही जवळपास 20 ते 22 दिवसामध्ये आपल्याला कापणीला येते. फुलधारणा शक्यतो 50% आपल्याकडचा जो कापणीला आलेला घास आहे तो 50% फुलधारणेमध्ये जर असेल तर मात्र याचा धोका कमी होतो आणि त्यामुळं फुलधारणा व्हायला सुरुवात झाल्यानंतरच आपला घास कापणीला आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तर सुरुवातीपासून जर आपण मेथी घास कसा करायचा याचा जर विचार केला तर 1 नोव्हेंबर नंतर 15 फेब्रुवारीपर्यंत आपण याची लागवड करू शकतो. थंडीच्या दिवसामध्ये याची लागवड करणं गरजेचं आहे. उगवण क्षमता याची चांगली राहण्याकरिता आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट जर आपण मोकळ्या वाफ्यांमध्ये टाकलं तर त्यामुळे जमीन भुसभुशीत होऊन त्याची घासाची उगवण क्षमता चांगली होते. मेथी घासामध्ये 1 वर्ष आणि 3 वर्षापर्यंत चालणाऱ्या अशा 2 प्रकारच्या व्हरायटी मिळतात. शक्यतो गावरान जो मेथी घास आहे त्याचं आपल्याला प्राधान्य त्याला आपण देणं गरजेचं आहे. म्हणजे वारंवार मशागत करावी लागणार नाही. जवळपास 3 वर्ष आपल्याला हा चारा मुबलक प्रमाणामध्ये मिळू शकतो.
पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये याचं चारा हा जास्त प्रमाणामध्ये आपल्याला तयार होतो. हिवाळ्यामध्ये मात्र थंडीमुळे याची वाढ थोडीशी कमी होते. त्याच्यामुळं कापणी जवळपास आपल्याला 25 ते 30 दिवसापर्यंत कापणी येते. परंतु उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये याची कापणी ही अगदी 20 दिवसामध्ये सुद्धा आपल्याला कापणी योग्य आपला मेथी घास होत असतो. तर मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला हे रान तयार करून घेताना ज्या ठिकाणी आपल्याला मेथी घास करायचं आहे ह्याची मशागत व्यवस्थित करून घ्या. जर तुमची हलकी जमीन असेल तर आपण काकऱ्या पाळी घातल्यानंतर त्यात शेणखत वगैरे घालून काकऱ्या पाळी घालून त्याचे सारे टाकून घ्या. जमीन जर हलकी असेल तर वाफ्या पद्धतीने याची लागवड करा आणि भारी जमीन असेल तर मात्र आपल्याला सारा पद्धतीने करणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये ह्याला जास्त पाणी झाल्यानंतर हा विरळ होतो, त्याचे खोडं कुजतात. त्यामुळं आपल्याला सारा पद्धत जर केली तर आपल्याला याच्यातून फायदा होतो. जर आपण भारी जमीन असतानाही वाफे केले तर त्या वाफ्यामध्ये पाणी साचून ते जास्त प्रमाणामध्ये पातळ होऊ शकतो. जसं सारा पद्धत असेल तर पाणी वाहून जाण्याचं प्रमाण व्यवस्थित राहतं आणि आपण त्याचा योग्य व्यवस्थापन करू शकतो. पाणी देताना सुद्धा मोजक्या प्रमाणे द्यायचं. जर आपण एक 8 ते 10 दिवसाला जर घासाला पाणी दिलं, वाढ व्यवस्थित होऊन त्याच्यामध्ये खोडं वगैरे कुजत नाहीत आणि व्यवस्थित राहू शकतात. त्यामुळे एक 8 ते 10 दिवसानंतर आपण घासाला पाणी देणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, या मेथी घासाची सुरुवातीला आपण शेत तयार करताना कुजलेलं चांगलं शेणखत, जर तुमच्याकडं शेणखत असेल तर शेणखत वापरा, लेंडी खत असेल तर ते वापरा. याच्यामध्ये बियाण्यांचा प्रमाणाचा विचार केला तर आपल्याला एका गुंठ्यासाठी एक 600 ते 700 ग्रॅम अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये बी वापरावं लागेल. बी टाकताना आपल्याला पेरणी वगैरे न करता हे जी गादी वाफे तयार करायची, त्यातला काडी कचरा वगैरे गोळा करायचा, मोठी ढेकळं वगैरे त्याच्या साऱ्यावरती म्हणजे वरंब्यावरती टाकायची आणि अगदी मऊ माती व्यवस्थित असेल त्या ठिकाणी आपल्याला हे बी शिंपडून घ्यायचं आहे. आणि जी लोकांना याच्यामध्ये जरा बऱ्यापैकी अनुभव आहे, आपण जर नवीन असोल तर त्या अनुभवी व्यक्तींचा मदतीने आपण मेथी घास टाकून घ्या. घासाचं बी टाकल्यानंतर ते थोडंसं हलवायचं, जास्त एक गोळा होणार नाही याची काळजी घेऊन. जर आपण तारेच्या पंजाने जरी माती आडं केलं तरी चालेल किंवा आपण जे पायात चप्पल घालतो तीच चप्पल आपण हातामध्ये घेऊन त्याला व्यवस्थित सपाट करून त्याची माती आडं कसं होईल याचा प्रयत्न करा. जर आपण पाणी दिलं तर ते बी गोळा होणार नाही किंवा पाण्याबरोबर वाहून जाणार नाही याची काळजी घेण्याकरता सुरुवातीला पाणी देताना एकदम लोंढ्याने भिजू नका. तुमच्याकडं पाणी जर जास्त प्रमाणामध्ये असेल तर एका साऱ्यावरती लावण्यापेक्षा 3 ते 4 साऱ्यांवरती पाणी थोडं थोडं लावून म्हणजे जवळपास 1 इंची पाणी एका साऱ्यामध्ये अशा पद्धतीने सोडलं तर हळूहळू तो व्यवस्थित भिजेल आणि ती बी वाहून जाणार नाही, जेणेकरून उगवण क्षमताही व्यवस्थित होईल, चांगलं भिजूनही होईल आणि ज्या ठिकाणी आपण बी टाकले त्याच ठिकाणी ते राहील आणि दाट पातळ अशा पद्धतीने घास होणार नाही. आपण जवळपास 3 वर्ष हा घास एका म्हणजे ठेवतो, त्याची मशागत करू शकणार नाही. त्यामुळे वरंबा थोडासा मोठा टाका, कारण तो पावसाळ्यामध्ये आपल्याला जर ओला असेल आणि नाईलाजाने आपल्याला कापावंच लागणार असेल तर आपल्याला वरंब्यावरती पाय ठेवून ह्याला कापता येईल. त्याच्यामुळे रुंदी साऱ्याची फार करू नका. एक 4 फुटाच्या आसपास जर सारा पडला तर एकदम उत्तम, भिजायलाही व्यवस्थित जातं आणि जरी पावसाळा असेल त्यावेळी आपल्याला कापणीला वरंब्यावरती पाय ठेवून आपण हा कापू शकतो. त्याच्यामुळं मेथी घास करताना एक 4 फुटाचा सारा हे व्यवस्थित आपलं व्यवस्थापन याच्यामध्ये होऊ शकतं. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हा जो मेथी घास आहे तर ह्या मेथी घासाची जर कापणी सुरुवातीला आपल्याला एक 1.25 महिना ते 1.5 महिन्यानंतर आपण कापणीला आल्यानंतर त्याचे जावळ कापून घ्यायचं आणि जावळ कापून घेतल्यानंतर शक्यतो याच्यामध्ये कापणी करताना आपल्याला साऱ्याआडं सारा जर आपण कापला तर हा आपल्याला फायदा होऊ शकतो. कारण उंदीर हा सगळ्यात मोठा घासाला लागणारा उपद्रवी प्राणी आहे आणि उंदीर लागल्यानंतर ते खालची जी बुडकं आहेत ते खातात आणि आपला घास पातळ होतो. त्याच्यामुळं आपल्याला आपण साऱ्याआडं सारा जर कापला तर त्याचा फायदा आपल्याला असा होतो की आपला सलग घास नसल्यामुळे उंदीर लागण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपल्याला आपलंसुद्धा घासामधून येणं जाणं राहिल्यामुळं आपला सहवास असल्यामुळं उंदीर लागण्याचं प्रमाण ह्याच्यामधून आपल्याला कमी होतं. म्हणून शक्यतो नव्हे 100% तुम्ही कापणी करताना ही सरीआड सरीच केली पाहिजे, हे मी तुम्हाला सुचवीन.
तर मित्रांनो, मेथी घास हा द्विदल चाऱ्यामधला खरंच राजा आहे. मेथी घास हा आपल्या जनावरांचे पोषण होण्याकरता आपल्या जनावरांना मिळालाच पाहिजे. थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला घास हा आपल्या जनावरांना असलाच पाहिजे. हां, आणि मेथी घासाची सवय लागल्यानंतर जर आपण मेथी घास बंद केला तर आपल्या प्राण्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळं त्यांना रोज थोडा का होईना पण मेथी घास आपल्याला देता आला पाहिजे. या पद्धतीने व्यवस्थापन करा. तुमच्याकडे जनावरांची संख्या किती आहे त्या प्रमाणामध्ये मेथी घास टाका. जर आपल्याला एक पायली घास आपण टाकला तर त्यामधून आपण 30 ते 40 शेळ्या किंवा मेंढ्या असतील तर त्या आरामात जगू शकतो. जर तुमच्याकडे गायी असतील तर एक पायली घासामध्ये आपण 4 ते 5 जनावरांचा चारा याच्यामधून उपलब्ध करू शकतो. मेथी घासाबरोबर आपल्या जनावरांना द्विदल चाऱ्याबरोबरच एकदल चारासुद्धा असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण रेड नेपियर असेल, बुलेट नेपियर असेल किंवा कांडी गवत असेल याचंसुद्धा आहारामध्ये त्यांच्या व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि शेळी मेंढी जर तुमच्याकडे असेल तर मेथी घासाबरोबर किंवा इतर हिरव्या चाऱ्याबरोबर आपल्याला सुका चारासुद्धा जवळपास त्यांच्या आहाराच्या 30 ते 40% आपल्याला सुका चारा आपण देऊ. त्यावेळेस त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहतं आणि त्यांची पचनक्रिया व्यवस्थित राहते. त्यामुळं मेथी घास जरी आरोग्यासाठी चांगला असला तरी त्याचा अतिवापर टाळा. त्यांच्या आहाराच्या 50% पेक्षा जास्त मेथी घास असू नये. मेथी घासामध्ये 70 ते 80% पाणी असतं. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये ड्राय मॅटर जाणं गरजेचं आहे. त्यामुळे सुक्या चाऱ्याची जोड असलीच पाहिजे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन पशुपालकांना मेथी घास जर तुमच्याकडे नसेल तर त्यांनी नक्की याची चारा लागवड करावी म्हणून त्यांना मार्गदर्शक ठरेल. अशा पद्धतीने मेथी घासाचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे याबद्दल मी आज व्हिडिओ बनवला आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतर पशुपालकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय जवान, जय किसान.